विकासाची दिशा असते। रस्ते म्हणजे उद्योगांना मिळालेली गती, शेतकऱ्यांना मिळालेली बाजारपेठ आणि युवकांच्या स्वप्नांना मिळालेली नवी उंची। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभ सोहळ्यासाठी आपण सर्वजणच या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार इथं होतोय। सन्माननीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आणि देशभरामध्ये आज रोडकरी म्हणून संपूर्ण या देशाला जगाच्या नकाशावरती महामार्गाच्या माध्यमातून पोहोचवणारे आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते आज विकासाच्या या नवा पर्वाचा शुभारंभ इथं होतोय। आणि या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांसाठी एकदा सोलापूर वासियांनी जोरदार टाळ्यांची दाद द्यावी। या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत सोलापूर वासियांच्या वतीनं मी पुन्हा एकदा या ठिकाणी करते। संतभूमी, कर्मभूमी आणि विकासभूमी असलेल्या या सोलापूर जिल्ह्याच्या प्रगतीच्या नव्या अध्यायाच्या या टाळ्यांच्या गडगडाटाबरोबरच भारतीय संस्कृतीतल्या पवित्र आणि शुभ मानल्या गेलेल्या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून या सोहळ्याची सुरुवात, या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपण करतोय। आणि यासाठी मी विनंती करते, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक या देशाचे लोकप्रिय असे नेतृत्व भारत देशाचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब मंचावरती इथं उपस्थित आहेत। सन्माननीय सगळेच आमचे खासदार, सन्माननीय आमदार महोदय, या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात आपण इथे करतोय। अंधारातून प्रकाशाकडे, विकासातून समृद्धीकडे आणि स्वप्नातून वास्तवाकडे नेणाऱ्या या मंगल दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करतोय। दीप केवळ मंचावरती प्रज्वलित होणारा प्रकाश नाहीये, तर तो सोलापूरच्या विकासाचा प्रकाश आहे, शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळणाऱ्या नव्या बाजारपेठेचा प्रकाश आहे, युवकांच्या स्वप्नांना मिळणाऱ्या नव्या संधींचा प्रकाश आहे आणि आज उद्योग, व्यापार, प्रगती यांना मिळणाऱ्या नव्या गतीचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांच्या विकासासाठी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय। याचा शुभारंभही आपण इथे करावा, या कार्यक्रमाचं आणि या उपक्रमाचं स्वागत करावं। ज्यांनी देशभरात महामार्ग उभे केले, पण त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांमधून माणसं जोडली, शहरं जोडली आणि विकासाला वेग दिला, अशा ऐतिहासिक क्षणाचे प्रतीक असलेल्या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून एक दीप आशेचा, एक दीप विकासाचा आणि एक दीप आत्मनिर्भर भारताच्या नव्या भविष्याचा हा दीप प्रज्वलित करत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांनी या सोहळ्याचं उद्घाटन इथे केलं। ज्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळते, अशा मान्यवरांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव। कृतज्ञता, आदर आणि सन्मानाच्या भावनेतून अतिथी देवो भव ही आपली संस्कृती संस्कार सांगत असताना या निमित्तानं उद्घाटक असलेले केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी सेक्रेटरी PWD नवी मुंबई सन्माननीय SG शेलार साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत इथे करावं। भारत महासत्ता होण्याची स्वप्न अनेकांनी पाहिली, पण त्या स्वप्नांना वेगानं पुढे नेणारे, महामार्ग उभे करणारे नेतृत्व म्हणजे नामदार नितीनजी गडकरी साहेब, ज्यांनी भारताच्या इतिहासात महामार्ग विकासाचा नवा विक्रम घडवला। 12 किलोमीटर प्रतिदिन असलेला रस्ते विकासाचा वेग विक्रमी 42 किलोमीटर पर्यंत पोहोचवला, असे सन्मान्य नामदार नितीनजी गडकरी साहेबांचं स्वागत। याचबरोबर या निमित्तानं कर्नाटक राज्य धोरण आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष BR पाटील साहेब यांचा सन्मानित होतोय। मी विनंती करते SG शेलार साहेब सेक्रेटरी NHPWD यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत करावं। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य साहेब यांचंही स्वागत सेक्रेटरी सन्माननीय SG शेलार साहेब यांनी आपल्या हस्ते करावं, अशी मी त्यांना विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या राज्यसभेच्या सदस्या सन्माननीय खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचंही स्वागत शेलार साहेबांनी आपल्या हस्ते करावं, अशी मी त्यांना विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती सोलापूर लोकसभेच्या सदस्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचं स्वागत
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी वैद्य साहेब यांचं स्वागत शेलार साहेबांनी करावं। यानंतर सोलापूर लोकसभेच्या सदस्य सन्माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांचं स्वागत रिजनल ऑफिसर मॉर्थ सन्माननीय प्रशांतजी फेगडे साहेब यांनी आपल्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं या मंचावरती उपस्थित आहेत दक्षिण सोलापूरचे आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांचंही स्वागत सन्माननीय प्रशांतजी फेगडे साहेब रिजनल ऑफिसर मॉर्थ नवी मुंबई यांनी आपल्या हस्ते करावं। आमदार सुभाष बापू देशमुख साहेब सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या सोबतच मी फेगडे साहेबांना विनंती करते पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार सन्माननीय समाधानजी आवताडे साहेब यांचं स्वागत करावं। याचबरोबर सन्माननीय या मंचावरती उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अक्कलकोटचे आमदार सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं स्वागत सन्माननीय संजयजी जयस्वाल सीजीएम टेक्निकल एनएचएआय आरो मुंबई यांनी आपल्या हस्ते सन्माननीय आमदार सचिनजी कल्याण शेट्टी यांचं स्वागत करावं। याचबरोबर संजयजी जयस्वाल साहेबांना मी विनंती करते मोहोळचे आमदार सन्माननीय राजू खरे साहेब यांचंही स्वागत आपण इथे करावं। याचबरोबर सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्रजी कोटे साहेब यांचंही स्वागत संजयजी जयस्वाल साहेबांनी आपल्या हस्ते करावं अशी मी आपल्याला विनंती करते। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर बार्शीचे आमदार राजेंद्रजी राऊत साहेब यांचं स्वागत प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआय पुणे कोल्हापूर संजयजी कदम साहेब यांनी करावं। माजी आमदार राजेंद्रजी राऊत साहेब यांचं स्वागत इथं होतंय। याचबरोबर माजी आमदार माळशिरस राम सातपुते साहेब यांचं स्वागत संजयजी कदम साहेबांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते। याच निमित्तानं सहकार परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले सन्माननीय राजनजी पाटील साहेब यांचं स्वागत या निमित्तानं इथं होतंय। सन्माननीय सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायकदादा कोंड्याल यांचंही स्वागत होतंय। सन्माननीय स्वप्नीलजी कासार सरांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण सोलापूर शहरचे सन्माननीय महापौर साहेबांचंही स्वागत या कार्यक्रमासाठी इथे करावं। याचबरोबर या निमित्तानं प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार यांचंही स्वागत या निमित्तानं या मंचावरती इथे संपन्न होतोय। याचबरोबर या निमित्तानं या मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय या मंचावरती उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित भाऊ पवार यांचंही स्वागत कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या कार्यक्रमासाठी इथं होतंय। याचबरोबर भाजपा पूर्वचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शशिकांत नाना चव्हाण यांचंही स्वागत या कार्यक्रमाप्रसंगी इथे संपन्न होतोय। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या सन्माननीय निमंत्रित मान्यवरांचं या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं आम्ही सन्मानपूर्वक इथे स्वागत करतोय। खरं तर हा ऐतिहासिक असा हा क्षण आपण सगळेजणच या ठिकाणी अनुभवत आहोत। या ऐतिहासिक क्षणांना आपल्या सदिच्छा देण्यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सभापती रामप्पा चिवडशेट्टी साहेब यांचाही सन्मान इथं होतोय। मी कासार साहेबांना विनंती करते आपल्या हस्ते आपण चिवडशेट्टी साहेबांचं स्वागत करावं। नगरपालिका अक्कलकोटचे नगरसेवक यशवंतजी धोंडगडे साहेब यांचाही सत्कार होतोय। यशवंतजी धोंगडे साहेबांचंही स्वागत सन्मान कासार साहेबांनी करावं। नगरसेवक सन्माननीय महेशजी हिंडोळे साहेब यांचंही स्वागत सन्मान या निमित्तानं मंचावरती होतंय। सभापती पंचायत समिती दक्षिण सोलापूर संदीपजी टेळे साहेब यांचंही स्वागत सन्मान या मंचावरती इथे संपन्न होतंय। सन्माननीय कासार साहेबांना विनंती पुत्र पुत्र बोल के पुत्र की जान ले लिया आपने। हो गई एसिडिटी। एसिडिटी के लिए भी पीक डिटेलिंग लगती है पुत्र। असली जीरे वाला आयुर्वेदिक है तो फास्ट। स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचाही सन्मान या निमित्तानं होतोय। उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथे स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं आलेल्या या विकास कार्याला अगदी प्रेमानं आपल्या हृदयात सामावून घेणाऱ्या असंख्य आमच्या सोलापूरकरांचंही या सोहळ्यासाठी मी मनपूर्वक स्वागत करते। आजचा हा सोहळा केवळ भूमिपूजनाचा नाही तर सोलापूरच्या विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ आहे। या ऐतिहासिक विकास कामांचा उद्देश त्यामागची दूरदृष्टी सोलापूरच्या भविष्यातील प्रगतीचा आराखडा आपल्या समोर मांडण्यासाठी स्वागतपर प्रास्ताविकासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते सन्माननीय एस.जी. शेलार साहेब सचिव NHPWD नवी मुंबई यांनी आपल्या हस्ते या प्रसंगी करावं।
या निमित्तानं मी अनाऊन्स करूनही एक अनावधानानं एक सन्मान राहिलेला आहे, ते म्हणजे सोलापूर शहर उत्तरचे आमदार सन्मान्य विजयकुमारजी देशमुख मालक यांचा. मी त्यांची माफी मागते आणि सन्मान्य आमदार विजयकुमारजी देशमुख साहेबांना विनंती करते, मोठ्या मनानं आपला सन्मान आपण स्वीकारावं. सन्मान्य आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांचं मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी स्वागत करते. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकेसाठी सन्मान्य SG शेलार साहेब, सचिव NHPWD नवी मुंबई यांना मी इथे आमंत्रित करते. सुस्वागतम. NHI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 171 किलोमीटर लांबीच्या 2784 कोटी रकमेच्या सोलापूर जिल्ह्यातील 5 प्रकल्पांचं भूमिपूजन कार्यक्रमात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्यांच्या प्रेरणेतून, संकल्पनेतून, आशीर्वादानं आणि ज्यांच्या शुभहस्ते सोलापूर जिल्ह्यातील या 5 प्रकल्पांचं भूमिपूजन इथं होतंय आणि ज्यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून या कार्यक्रमासाठी वेळ दिला ते आमचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचं स्वागत. कर्नाटक राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री श्री प्रियांक खरगे यांचं देखील सहर्ष स्वागत. सर्व राज्यसभा सदस्य, सर्व लोकसभा सदस्य, सर्व विधान परिषद सदस्य, सर्व विधानसभा सदस्य यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शानं पावन अशा अक्कलकोट नगरीत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अवघ्या जगाची माऊली असणाऱ्या श्री विठुरायाच्या पंढरीचं सानिध्य आणि आशीर्वाद लाभलेला सोलापूर जिल्हा. 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाच्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची कृपादृष्टी लाभलेल्या सोलापूर जिल्ह्यात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस अक्कलकोटवासीय आणि सोलापूर वासियांसाठी अतिशय आनंदाचा आहे. आज या ठिकाणी मोठ्या 5 प्रकल्पांचं भूमिपूजन होत आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे हसापूर ते बडदाल या राष्ट्रीय महामार्ग 150C या मार्गाचं 36.4 किलोमीटर लांबीच्या 1551 कोटी रकमेच्या 6 पदरीकरण कामाचं भूमिपूजन होत आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट NHPWD तर्फे वागदरी अक्कलकोट तोळनूर या राष्ट्रीय महामार्ग 548B 48 किलोमीटर लांबीच्या 353 कोटी रकमेच्या पेवड शोल्डरसह दुपदरीकरण कामाचं भूमिपूजन आज इथं होत आहे. तसंच मोहोळ बसवनगर वळसंग राष्ट्रीय महामार्ग 465 या 82 किलोमीटर लांबीच्या 756 कोटी रकमेच्या पेवड शोल्डरसह दुपदरीकरण कामाचा भूमिपूजन आज इथं होतोय. यासोबतच दुधनी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणं या 97 कोटी रकमेच्या कामाचं देखील भूमिपूजन आज इथं होत आहे. तसंच बोरी नदीवरील मोठ्या पुलाचं 26 कोटी रकमेच्या प्रकल्पाचं देखील इथं भूमिपूजन आज होत आहे. अशा एकूण 5 प्रकल्पांचं 171 किलोमीटर लांबीच्या 2784 कोटी रकमेच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आदरणीय गडकरी साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. हे सर्व प्रकल्प मंजूर करण्यासाठी आणि ही कामं सुरू करण्यासाठी आदरणीय गडकरी साहेबांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या कामांना मंजुरी दिली. माननीय साहेबांना आणि आपणा सर्वांना आम्ही आश्वासन देतो की ही सर्व कामं विहित वेळेत आणि चांगल्या दर्जाची आम्ही करून देऊ. पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. या संपूर्ण कार्यक्रमाचा पाठीमागचा उद्देश आणि याची माहिती आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून सन्माननीय आमच्या शेलार साहेबांनी दिली, यासाठी त्यांचे आभार. आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण डिजिटल भूमिपूजन आणि विविध विकास कामांचं चित्रफित बघतोय. पण त्याच्या आधी उपस्थित असलेल्या पुन्हा एकदा मंचावरील मान्यवरांचं मी स्वागत करते आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते याचं भूमिपूजन होतोय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं डिजिटल भूमिपूजन आणि विकास कामांच्या चित्रफितीचे सादरीकरण आता मान्यवरांच्या शुभहस्ते होत आहे. डिजिटल इंडियाच्या नव्या युगात एका क्लिकमधून विकासाला वेग, महामार्गांना नवी दिशा आणि सोलापूरच्या प्रगतीला नवा अध्याय मिळताना आपण इथे बघतोय. एकदा जोरदार टाळ्यांची दाद याच्या उद्घाटनासाठी. एक क्लिक आणि सोलापूर विकासाच्या नव्या नकाशावर. सोलापूर,
महाराष्ट्र का ऐतिहासिक और प्रगतिशील जिला जिसने स्वतंत्रता संग्राम से लेकर औद्योगिक और कृषि विकास तक राष्ट्र निर्माण में अपनी अलग पहचान बनाई है। सोलापुरी चादरें और तौलिए आज सोलापुर की समृद्ध सांस्कृतिक और औद्योगिक विरासत का प्रतीक बन चुके हैं, जिनकी पहचान देश से लेकर अंतर्राष्ट्रीय बाजारों तक है। सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट, पंढरपुर और ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य जैसे प्रमुख केंद्र इसकी आध्यात्मिक और प्राकृतिक समृद्धि को दर्शाते हैं। वहीं महाराष्ट्र के लगभग 85% अनार उत्पादन के साथ सोलापुर कृषि क्षेत्र में भी अग्रणी भूमिका निभा रहा है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व तथा केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के प्रभावी मार्गदर्शन में सोलापुर आधुनिक सड़क अवसंरचना के माध्यम से विकास की नई ऊंचाइयों की ओर अग्रसर है। इसी प्रगतिशील संकल्प को साकार करते हुए आज लगभग 170.93 किलोमीटर लंबी तथा करीब 2784.24 करोड़ रुपए की लागत वाली महत्वपूर्ण सड़क परियोजनाओं का भूमि पूजन किया जा रहा है। राष्ट्रीय राजमार्ग 185 अंतर्गत हसापुर से बड़दाल तक प्रस्तावित 36.40 किलोमीटर लंबा और 1551.58 करोड़ रुपए की लागत मेगा फूड पार्क, फार्मा एवं मेडिकल सेक्टर सहित विभिन्न विकास केंद्रों को आपस जो डर को डराते हैं। माउंटेन ड्यू डर के आगे, जब थ्रिल टू मच हो तो हिम्मत कम क्यों। माउंटेन ड्यू अब 20 में 400 ml है। उनमें राष्ट्रीय राजमार्ग 548 बी अंतर्गत 47.66 किलोमीटर लंबा बागदारी अक्कलकोट टोल नूर मार्ग, जिसकी लागत 353.23 करोड़ रुपए है, तथा राष्ट्रीय राजमार्ग 465 अंतर्गत 82 किलोमीटर लंबा मोहोल बसवनगर वलसंग मार्ग, जिसकी लागत 755.38 करोड़ रुपए है के उन्नयन कार्य शामिल हैं। इसके साथ ही दुधनी में रेलवे फ्लाईओवर के निर्माण तथा शेष 4.122 किलोमीटर मार्ग के उन्नयन एवं जीर्णोद्धार कार्य, जिसकी लागत 97 करोड़ रुपए है, और बोरी उमरगे में बोरी नदी पर 750 मीटर लंबे विशाल पुल के निर्माण कार्य, जिसकी लागत 26.05 करोड़ रुपए है, का भी भूमि पूजन किया जा रहा है। ये परियोजनाएं क्षेत्रीय संपर्क को मजबूत बनाते हुए सोलापुर के विकास को नई गति देंगी। इनसे यात्रा अधिक सुरक्षित और सुगम होगी, समय और ईंधन की बचत होगी तथा ये विकास कार्य सोलापुर को आधुनिक और आत्मनिर्भर भारत की नई पहचान देंगे। रस्ते जेव्हा विकासासोबत जलसंवर्धनाचीही वाट निर्माण करतात तेव्हा परिवर्तन घडतं। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि सन्मान्य नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनातून अमृत सरोवर उपक्रमानं महामार्ग विकासासोबत जलसाठ्यांचं पुनर्जीवन करत दुष्काळग्रस्त भागांना नवी जीवनधारा दिलेली आहे। विकास, पर्यावरण आणि जलसंवर्धनाचा सुंदर संगम दाखवणारी अमृत सरोवर उपक्रमाची ही विशेष चित्रफीत माहितीसाठी आपण इथे बघणार आहोत। जब विकास की रफ्तार तेज होती है तो समाधान भी नए रास्ते खोज लेते हैं, और प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजन तथा सड़क परिवहन व राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी के मार्गदर्शन में आज देश का इंफ्रास्ट्रक्चर विकास केवल सड़कों तक सीमित नहीं रहा, बल्कि यह प्रकृति और प्रगति दोनों को साथ लेकर आगे बढ़ रहा है। आज हर परियोजना में स्थिरता, पर्यावरण संरक्षण और दूरदर्शिता को समान महत्व दिया जा रहा है। बुल्ढाना जिले में पायलट प्रोजेक्ट के रूप में शुरू किया गया जल संरक्षण अभियान एक सफल पहल साबित हुआ। इसी सोच को आगे बढ़ाते हुए एक अनोखी शुरुआत हुई, अमृत सरोवर अभियान, जिसमें हाईवे निर्माण और जल संरक्षण को एक साथ जोड़ा गया है। इस पहल का सबसे प्रभावशाली उदाहरण सोलापुर और उसके आसपास के क्षेत्रों में देखने को मिलता है।
एक ऐसा इलाका जिसने वर्षों तक सूखे की मार झेली है, जहां पानी की हर बूंद के लिए संघर्ष लोगों की कठोर सच्चाई बन चुका था। आज वही धरती एक नई उम्मीद और बदलाव की कहानी लिख रही है, और ये परिवर्तन केवल एक योजना का परिणाम नहीं, बल्कि एक दूरदर्शी सोच का साकार रूप है, जिसके चलते अमृत सरोवर जैसे प्रयासों के माध्यम से पानी को संजोने और जीवन को संवारने की दिशा में एक नई राह तैयार हुई है। खरं तर गडकरी साहेबांनी केंद्र सरकारने असा निर्णय घेतला, ज्या गावात पाझर तलाव असतील त्या तलावातले मटेरियल जर नॅशनल हायवेसाठी वापरलं तर तलावाची खोली वाढेल आणि तिकडे नॅशनल हायवेचं बी काम चांगल्या पद्धतीने होईल। त्या पद्धतीने ह्या पाझर तलावाची खोली बऱ्याच चांगली झालेली आहे। यातला पाण्याचा साठा वाढलेला आहे। येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या पाण्याच्या साठ्याचा निदान 3-4 महीने तरी फायदा होतोय। राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं से जुड़ी इस अभिनव पहल में जहां पहले केवल सड़क निर्माण के लिए मिट्टी निकाली जाती थी, वहीं अब उसी प्रक्रिया को गांवों के तालाबों और जलाशयों के गहरीकरण और विकास से जोड़ दिया गया है, जिससे एक ही प्रयास में विकास और पर्यावरण संरक्षण दोनों का संतुलित संगम संभव हो सका है। इसी सोच को वास्तविकता में बदलते हुए सोलापुर जिले में NH 150E अक्कलकोट सोलापुर, NH 52 सोलापुर बीजापुर और NH 166 सोलापुर सांगली जैसे प्रमुख राष्ट्रीय राजमार्गों पर कार्य करते हुए 71 जल संरचनाओं का निर्माण किया गया और 66 लाख घन मीटर से अधिक जल भंडारण क्षमता विकसित की गई, जिससे 56 गांवों और 2.44 लाख से अधिक लोगों के जीवन पर सीधा सकारात्मक प्रभाव पड़ा। सैकड़ों सूखते हुए कुएं फिर से जल से भर उठे और खेतों तक पानी की पहुंच सुनिश्चित हो सकी। आज इसका प्रभाव स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है। जहां जो गांव कभी पानी के टैंकरों पर निर्भर थे, वे अब आत्मनिर्भर बन रहे हैं। किसानों को सिंचाई के लिए पर्याप्त पानी मिल रहा है, खेती की उत्पादकता बढ़ रही है और ग्रामीण जीवन स्तर में सकारात्मक बदलाव आ रहा है। और ये पहल केवल जन संग्रहण तक सीमित न रहकर किसानों के लिए नए अवसर भी लेकर आई है, जैसे बागवानी, मत्स्य पालन और अन्य कृषि आधारित गतिविधियां, जिससे उनकी आय में वृद्धि हो रही है और आत्मनिर्भरता को मजबूती मिल रही है। ये मॉडल इंफ्रास्ट्रक्चर विकास, पर्यावरण संरक्षण और ग्रामीण उत्थान, इन तीनों को एक साथ साधने का एक सफल उदाहरण बन गया है। और आज ये स्पष्ट है कि विकास का वास्तविक अर्थ केवल सड़कें बनाना नहीं, बल्कि उन सड़कों के माध्यम से जीवन को बेहतर बनाना है, जहां सड़कें केवल शहरों को नहीं जोड़ती, बल्कि पानी, समृद्धि और संभावनाओं को हर गांव तक पहुंचाती हैं। और यही वह परिवर्तनकारी सोच है जो भारत को एक सशक्त और आत्मनिर्भर भविष्य की ओर अग्रसर कर रही है। हॅलो या सगळ्या ऐतिहासिक क्षणांच्या आपल्या जोरदार टाळ्यांच्या सदिच्छा घेऊन आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय, तो म्हणजे मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्यात सन्माननीय निमंत्रित मान्यवरांच्या आपण सदिच्छा ऐकतोय। खरं तर लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त पद नसतं, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी असते। अक्कलकोटच्या विकासासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती देणारे आणि आजच्या या ऐतिहासिक विकास सोहळ्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सन्माननीय आपल्या नगरीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांना मी आमंत्रित करते। त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करते। सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी। आजच्या या सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या देशाचे केंद्र रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय माननीय नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदेजी,
दुसरेच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारेजी, मंचावर उपस्थित आमचे नेते आदरणीय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुखजी, मंचावर उपस्थित आदरणीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक, मंचावर उपस्थित आळंद विधानसभेचे आमदार बी आर पाटील साहेब, आदरणीय आमदार समाधानदादा अवतडेजी, आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटेजी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य साहेब, सोलापूर महापालिकेचे महापौर विनायकदादा कोंड्याल, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार सभापती चिवडशेट्टीजी, जिल्हाध्यक्ष शशिकांत पवारजी, मंचावरील सगळेच मान्यवर, अनावधानाने कुणाची नावं राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय कार्तिकेयन साहेब, जिल्हा परिषदचे सीईओ जैन साहेब, शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकरजी, नरेंद्र काळेजी, यशवंत धोंगडेजी, महेश इंडोळेजी, संदीप टेळेजी, अमोलराजे भोसलेजी, महेश इंगळेजी, मंचावरील सगळेच मान्यवर नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित अक्कलकोटमधील या अक्कलकोट विधानसभेतील उपस्थित जनता, उपस्थित भगिनी बंधू, खरं तर साहेब या स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये मी आपलं स्वागत करत असताना या अक्कलकोटच्या विधानसभेतील जनतेकडून बापू एकच मिनिट, आदरणीय गडकरी साहेब, मला अक्कलकोट विधानसभेच्या लोकांकडून तुमचे किती आभार व्यक्त करायला पाहिजे तेवढं कमी आहे. स्वातंत्र्याचे 75 ओलांडले साहेब. अक्कलकोटचा तालुका हा राज्याचा शेवटचा तालुका म्हणून गणला जायचा, हा उपेक्षित राहिलेला तालुका. 75 वर्षात तिथे एकही नॅशनल हायवे या विधानसभेत नव्हते साहेब. आज 6 नॅशनल हायवेनी अक्कलकोट विधानसभात जोडले जातात. कदाचित राज्यातील असे मोजके तालुके विधानसभा असतील की 6 नॅशनल हायवे एका विधानसभेतून जातात. सोलापूर जिल्ह्याला तर राज्यातून कनेक्टिव्हिटी दिलीच पण या स्वामींच्या भूमीला भक्तांना यायचा त्रास होऊ नये म्हणून साहेब जे रस्ते केलात, आम्हाला अक्कलकोट सोलापूरला यायला देवेंद्रदादा मगाशी सांगत होते साहेब 1 तास सोलापूरला जायला लागायचा, आत्ता 20 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचतो. स्वामींच्या दरबारात स्वामींना नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील देशभरातील कुणीकडूनही, तुळजापूरहून येऊ दे, इकडून नागरसूर भागातून येऊ दे, तडवळ भागातून येऊ दे, सोलापूरहून येऊ दे, राज्यातून कुठून येऊ दे, आज डोळे मिटून स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. साहेब पूर्वी कितीतरी अपघात व्हायचे, अक्कलकोटच्या जवळ व्हायचे, खूप सारे लोकांचे फोन यायचे, पण आज रस्त्यांचा नेटवर्क एवढा चांगला झाला, आमच्या ऊसांच्या गाड्या कारखान्याला नीट चालले, शेतातला तयार झालेला माल आडतीला नीट चालला, आमच्या भगिनी मुली कॉलेजला जे शिकत नव्हते रस्त्यांमुळे ते शिकायला लागले. साहेब तुमच्यामुळं कितीतरी तलाव आमचे खोल झाले, आमच्या तलावांची साठवण क्षमता वाढली, पर्क्युलेशन वाढलं. या तुमच्या कामामुळं साहेब 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले, तुम्ही रस्ते विकास मंत्री झालात. साहेब खरोखर या देशातील रस्त्याचं रूप पलटवला, सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचं रूप पलटवलं. आम्हाला सीआरएफ निधी साहेब माहीत नव्हतं, कधी सीआरएफ काय असतं हेही माहिती नव्हतं, पण पहिल्यांदा आता मंचावर आदरणीय बापू आहेत, विजय मालक आहेत, राजू खरे साहेब सन्मान्य दिलगिरी व्यक्त करतो, गडबडीत नाव राहून गेलं. सगळ्या आमदारांना आम्हाला सीआरएफ काय असतं हेच माहिती नव्हतं, पण तुमच्या रूपानं दरवर्षी अक्कलकोटवर तर तुम्ही जास्त प्रेम केलं, मला तर वर्षातून 2-2दा पैसे मिळालेच. त्यामुळं तुमचं खरोखर किती आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे साहेब. हे आभार व्यक्त करताना खरं तर तुम्ही आज एवढं भरभरून दिलाय, काय मागायला जागा शिल्लक ठेवले नाही, पण गडकरी साहेब आले आणि काही नाही मागितलं तर आम्हालाही काहीतरी वाटेल, कारण जे जे मागतोय आजपर्यंत मिळत आलंय. साहेब मी माझं मनावगताचा समारोप करताना एवढंच सांगतो, माझे वडील तुम्ही तुमच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केले, जनसंघापासून पक्षात होते साहेब, आणि आम्हाला
सारखं वाटायचं की अक्कलकोटच्या शेवटच्या भागाला लक्ष देणारा कोणीतरी यायला पाहिजे. मोदीजी आले, तुम्ही आला, देवेंद्रजी आलेत. या आमच्या तालुक्यात आज अक्कलकोट मंदिराला पण गेला साहेब. रस्ते बदलत आहेत, शहराचं सुशोभीकरण होत आहे, रेल्वे स्टेशन नवीन झाले, एअरपोर्ट छान झालं, आमचं विमान सुरू झालं. खूप सारं योगदान या मोदी साहेबांचं या सरकारमध्ये, या देशासाठी, आमच्या तालुक्यासाठी राहिलेलं आहे. साहेब, मी माझं मनोगत आटोपतं घेत असताना शेवटचे 2-3 माझे विनंती आहेत. अक्कलकोटला आलेला माणूस हा गाणगापूरला जातो साहेब, आणि गाणगापूरचा रस्ता DLP संपलेली आहे. अक्कलकोट दुधनी रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या रस्त्याची अक्कलकोट गाणगापूरला जायचा रस्ता, तो दुधनी रस्ता आपण पुनर्बांधणी करून द्यावं, तो नवा रस्ता बनवून द्यावा, याच्यासाठी आपल्याला विनंती करतो. तसेच साहेब, नुकतंच जे मंजूर झालेलं मोहोळ कुरोल कामती वळसंग हा जो रस्ता आहे, 740 कोटी रुपये आपण मंजूर केले. जवळपास साहेब ह्याच्यामध्ये 82 किलोमीटरचा रस्ता आपण केलात. पण माझ्या मतदारसंघातला वळसंग ते तांदोळी जो हैदराबाद हायवेला कनेक्ट होतो, हा 22 किलोमीटरचा रस्ता त्यात मंजूर झाला नाही. माझी विनंती आहे, तेवढा एकच पॅच आपण ठेवू नये, तर तोही आपण मंजूर करून द्यावा ही विनंती करतो. या व्यतिरिक्त साहेब, आपण यापूर्वी 2 उड्डाण पूल केलात, तिलाटी गेटला केलात, आणि दुधनीचा जो होता आम्हाला कर्नाटकाला कनेक्टेड जो रस्ता होता, दुधनीचा रस्ता तुमच्यामुळे आज रेल्वे ब्रिज होतोय. 100 कोटी रुपये आपण दिलात. बोरीचं ब्रिज, जिथं बोरी पुलाला महापूर आला की वाहतूक थांबायचं, तो आपण मंजूर केलात, काम सुरू झालं. आज चेन्नई सुरत हायवेमुळे आम्हाला जो बार्शीला आम्हाला 2 तास जायचे, आता 40 मिनिटात 30 मिनिटात बार्शीला पोहोचतो. तुळजापूरला 25 मिनिटात पोहोचू, नाशिकला 4 तासात पोहोचू. आम्हाला तिरुपती जवळ होईल. एवढे खूप सारे आपण कामं केले आहे साहेब. आपले विशेष आभार व्यक्त करतो. या स्वामींच्या भूमीत पूर्वी जेवढे लोक यायचे, आता 10 पटीनं भक्तांची संख्या अक्कलकोटला वाढले. छोटे छोटे रेस्टॉरंट वाढले, मोठे हॉटेल वाढले, लॉजिंग वाढलं. या अक्कलकोटचं अर्थकारण जर खऱ्या अर्थाने कोणी बदललं असेल तर माननीय गडकरी साहेब, हे आपल्यामुळं आमच्या अक्कलकोटचं अर्थकारण बदललं. येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, शहरातलं आर्थिक गणित आपण बदलून दिलात. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण जे आतापर्यंत केलात त्या कामाला तोड नाही, आम्ही तो शब्दात आपले ऋण व्यक्त करू शकत नाही. आपल्या आदरणीय मोदी साहेबांचा असेल, आपला असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द साहेब मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या भागाचे आमदार सन्मान्य सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन करत असताना या भागाच्या विकासाची तळमळ घेऊन आपलं मनोगत इथं व्यक्त केलं. आणि यानंतर मी त्यांचे आभार व्यक्त करताना सोलापूर लोकसभेच्या याच सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची तळमळ घेऊन आपलं योगदान देणाऱ्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना मी या प्रसंगी आपलं मनोगत इथं व्यक्त करण्यासाठी विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय सचिन कलशेट्टीजी, आदरणीय माझ्या सहकारी ज्योतिताई वाघमारेजी, आदरणीय वैद्यजी कल्याण शेट्टीजी, मी काय म्हणाली नाही, मी घेतलं तुमचं नाव. उपस्थित सर्वच मान्यवर, आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय आमचे कर्नाटकातून खास आलेले मंत्री BR पाटीलजी, उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ, गडकरी साहेब, मी आपले मनापासून आभार मानते. थोडीशी दागदुग असते भाजपच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आजकाल यायच्या आधी, पण सर, हा नॅशनल हायवेचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण घेतलात. आपण वैयक्तिक मला पत्र लिहिलं, कारण जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असते तेव्हा एकमेव मंत्री ज्यांचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा असतो ते म्हणजे आमचे लाडके गडकरी साहेब. सर, आजच्या राजकीय पार्श्वभूमीत विरोधक म्हणजे वैयक्तिक दुश्मन जेव्हा समजलं जातं, तिथेच तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊन, आदराची वागणूक देऊन आमची कामं मार्गी लावता. ते नवल आहे आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते.
to play the big game. No one's gonna give you something for free, so you have to go and get it. I enjoy the moment. Preparation is key and don't have any regret. Play the big game with Paramatch. मार्गासाठी रस्त्यासाठी तेव्हा तुम्ही रिमार्क केलात आणि रिमार्कच नाही केलात सर, पण जेव्हा तुम्ही ते काम मार्गी लावलं, जेव्हा त्या कामाला तुम्ही परवानगी दिली, जेव्हा त्या कामाला तुम्ही सँक्शन दिलं, तेव्हा तुमचं वैयक्तिक पत्र जेव्हा मला आलं तेव्हा मला मनातून आनंद झाला की सर अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला उणीव आहे. कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज असता तर खरंच आमच्या महाराष्ट्राची परंपरा बळकट राहिली असती आणि आम्हाला अजून बळ मिळाला असता आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र राहिला असता सर. हे हिमतीने मला या ठिकाणी सांगावं लागतं. माझ्या वडिलांचे जवळचे मित्र सर, तुम्ही ते पण दिवस बघितलेत. बापू हो हो म्हणतायत त्या ठिकाणी. सर ते दिवस तुम्ही बघितले ते वेगळे होते आणि पुन्हा एकदा मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस परत येऊ देत. सर ज्या रस्त्याची अनेक कामं आणि हायवेची कामं जी तुम्ही आज मंजूर केलेत त्यासाठी मी सोलापूरकरांच्या वतीने तुमचे आभार मानते. खरं आमच्यासाठी खूप सोपं जाणार आहे. हा रस्ता खास करून जो वळसांग मोहोळचा रस्ता आहे सर, सोलापूर शहरातून खूप जड वाहतुकी जातात आणि त्याच्यामुळे लहान लहान चिमुरडी मुलं त्याच्यामध्ये चिरडली जातात. आम्ही खूप वर्षापासून बायपास रस्त्याची मागणी करत होतो, पण ह्या रस्त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो सुटला गेला आहे आणि म्हणून जे हेवी व्हेकल आहे इथून आता जातील आणि सोलापूर शहरातून जो जाणारा हेवी व्हेकलचा ट्रॅफिक आहे तो कमी होईल. त्यासोबत कल्याण शेट्टीजी म्हणाल्याप्रमाणे जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याची देखील मूव्हमेंट या रस्त्याच्या माध्यमातून योग्यरित्या होईल. सर मी जास्त वेळ घेत नाही, पण NHAIच्या ऑफिसर्सचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते. सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना एकत्रित घेऊन कोणत्याही भेदभाव न पाळता ते काम करत असतात. जाता जाता एकच सूचना करते सर, जेव्हा नॅशनल हायवे होत असतो कुठून किंवा मोठा चौपदरीकरण रस्त्याचं होत असतं तेव्हा बरेच गावकरी आमच्याकडे येतात आणि रस्ता झाल्यानंतर म्हणतात की इथे अंडरपास झाला पाहिजे किंवा इथे फ्लायओव्हर झाला पाहिजे, कारण का लोकांना क्रॉस करताना लोकांचा जीव जातो. अनेक मोहोळ सारख्या ठिकाणी लोकांचा जीव गेलाय. म्हणून एवढी विनंती करते, सूचना देण्यास मी एवढी मोठी नाहीये, पण विनंती करते की जेव्हा हे रस्त्याची कामं होतील तेव्हा कृपया करून सगळ्या गावकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून जिथे अंडरपास करायचं असेल तिथे अंडरपास किंवा जिथे फ्लायओव्हर करायचं आहे तिथे फ्लायओव्हर करण्याची आदेश आपण आपल्या ऑफिसर्सना द्यावे अशी विनंती करते. सर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते की तुम्ही ही रस्त्याची कामांना सँक्शन दिलं आणि आमच्या सोलापूरकरांचं भलं केलं. सर एकमेव कधी कधी वाटतं की केंद्र शासनामध्ये खरंच तुम्ही काम करत असता आणि सरांकडे बटाटा वडा आणि पोहे पण ते दिल्लीत खूप चांगले देतात. म्हणजे आवर्जून सर तुम्ही नाश्ता आम्हाला देत असता आणि त्याबद्दल पण नाश्ता पण देता आणि आमची कामं पण करता आणि कोणत्याही राजकीय भेदभाव न ठेवता तुम्ही सर आम्हाला मदत करता, आमच्या लोकांना मदत करता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेब, गडबडीत माझ्याकडून एक मागणं राहून गेलं, जे माझं, सुभाष बापू, विजय मालक आणि देवेंद्र दादा कोटे आमचं चौघांचं सामूहिक एकत्रित मागणं आहे आणि तुमच्याशी ताई डिस्कशन झालं नाही, पण तुमचीही संमती आहे असं गृहीत धरून दोन्ही खासदार ताईंचं सोलापूर शहराच्या रिंग रोडची मागणी खूप वर्षापासूनची आहे आमची. कारण खूप वेळा, कित्येक वेळा बाहेरच्या बाहेर आम्हाला पुण्याला जायचं आहे, आम्हाला विजापूरला जायचं आहे, हैदराबाद रोडला जायचं आहे आणि अनावश्यक हेवी व्हेकल असतील, आमच्या वाहतूक असेल तो सोलापूर शहरात जातात आणि खूप सारे ऍक्सिडेंट सोलापूर शहरात घडतात. माझी विनंती आहे साहेब, आमच्या सगळ्यांकडून आपण सोलापूर शहराला रिंग रोड एक द्यावं ही विनंती. हॅलो
हॅलो ठीक. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वतीनं ही सूचना सन्माननीय दादांनी इथं व्यक्त केली, त्यांचे आभार. आणि यानंतर खरं तर सगळ्याच आमदार आणि खासदार महोदयांना इथं बोलण्याची संधी देणार होती, परंतु पावसाकडे सुद्धा आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सन्माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या आदेशानुसार सन्माननीय कल्याण शेट्टी साहेब आणि सन्माननीय खासदार प्रणितीताई शिंदे या सगळ्यांच्या वतीनं आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. आणि यानंतर स्वतः या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून देशाचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार सन्माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेब आपलं मार्गदर्शन इथं व्यक्त करतायत. या भारताचे हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून देशभर ओळख निर्माण करणारे आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री सन्माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेब, एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊयात. बोला भारत माता की. धन्यवाद. लोकसभेतील माझे सहकारी आदरणीय डॉक्टर प्रणिती शिंदे, डॉक्टर ज्योती वाघमारे, कर्नाटकच्या राज्य धोरण आयोगाचे अध्यक्ष BR पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दीपक वैद्य, माझे जुने सहकारी आदरणीय आमदार दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख, सोलापूरमधील आमदार आदरणीय आमदार विजय देशमुख, त्याचप्रमाणे पंढरपूरचे आमदार समाधान आवतडेजी. आज कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि वारंवार मला दिल्लीला येऊन अनेक गोष्टी वारंवार आठवण करून देतात असे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे मोहोळचे आमदार, देवेंद्र कोठे आमदार सोलापूर शहर मध्य सोलापूर, माजी आमदार राजेंद्र राऊत, माननीय कोंड्यालजी महापौर सोलापूर, त्याचप्रमाणे सर्व मंचावर उपस्थित सन्मान्य अतिथीगण, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, दिल्लीत गेल्यापासून माझं सोलापूरला येणं कमी झालं. नाहीतर महाराष्ट्रामध्ये मी मंत्री असताना 95 ते 2000 सालापर्यंत, नंतर विरोधी पक्षाचा नेता विधिमंडळात असताना आणि त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून मला वारंवार सोलापूरमध्ये येण्याची संधी मिळाली. आज विशेष रूपाने अक्कलकोट येथे येऊन मला स्वामी समर्थ यांचं पण दर्शन घेण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातली एक भावनात्मक घटना आहे की माझ्या आईचा मृत्यू होण्यापूर्वी माझी आई पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर इथे दर्शनाकरता आली होती. आणि ज्यावेळी ती वापस आली होती त्यावेळी ती मला एवढंच म्हणाली की नितीन, तुझ्या आयुष्यात जर तुला काही कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा, पंढरपूरचा रस्ता चांगला कर. माझी अक्षरशः पाठ खिळखिळी झाली, खूप त्रास झाला. माझ्या आईचं 6 महिन्यानंतर निधन झालं. पण जेव्हा जेव्हा मी इथे येतो त्यावेळी या गोष्टीची मला सातत्याने आठवण होते. खरं म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंट जॉन F. केनेडी यांनी असं सांगितलं आहे की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आज सोलापूर जिल्ह्याचा, शहराचं जे चित्र बदलत आहे, खऱ्या अर्थाने याचा आपल्या सगळ्यांना, माझ्याशी स्टेजवर बसल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. 2014 पर्यंत केवळ 565 किलोमीटर लांबी होती राष्ट्रीय महामार्गाची आणि 2014 नंतर मी मंत्री झाल्यानंतर 1184 किलोमीटर ही लांबी झाली, ॲड झाली. म्हणजे आज 1750 किलोमीटर या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आहे. मला आठवते ज्यावेळी माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे यांना पण मी आमंत्रित केलं होतं. प्रणितीला आठवते की नाही मला माहिती नाही. आणि सोलापूरमध्ये एकाच दिवशी 52,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं. तेव्हा मला सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही एवढी मोठी घोषणा केली
हे कामं होतील का? मी म्हणलं नक्की होईल. आणि मला आनंद आहे की मी जेवढ्या घोषणा केल्या त्यातलं एक काम सोडून सगळी कामं मी पूर्ण केली, याचं मला समाधान आहे. एक काम जे आहे ते सोलापूर शहरामध्ये विजयरावांच्या आग्रहाखातर मी मंजूर केलं. तो पूल 3 वेळा डिस्कोप झाला. महाराष्ट्र सरकारने लँड कबूल केली, परंतु अजूनपर्यंत क्लिअरन्स मिळालं नाही. आणि त्यामुळे मी काही हवेत तर उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे ते एक काम अडकलं आहे आणि त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे. माझी खासदारांना, सोलापूरच्या आमदारांना विनंती आहे, आणि मी आज वाघमारेताईंनाही पण विनंती केली, काही टेलिफोनची जागा आहे, काही रेल्वेचा काही प्रश्न आहेत. वाघमारेताई आणि प्रणितीताई दोघांनी पण मिळून एकदा दिल्लीत मलाही आठवण करून द्या आणि हे क्लिअर करा. माझा दिलेल्या शब्दापैकी हे एक काम राहिलं याचं मलाही शल्य आहे. आणि विजयरावांना मी सांगितलं की मी करतो, त्यांनी प्रयत्न केले. तुमचा कोणाचा दोष नाही आहे, पण मला वाटते त्याचवेळी मीच माझं चुकलं. लँड ॲक्विजिशन भारत सरकारच्याच खात्यात टाकलं असतं तर काम झालं असतं. पण नंतर ते पैसे येतील म्हणून एक त्यावेळी प्रवीण परदेशी सोलापूर जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते आणि त्यांनी एक नगरोत्थान फंड बजेटमध्ये तयार केला आणि मला सांगितलं की आम्ही पैसे देऊ. पण आता हे काम लवकरच होईल आणि मी दिलेले सगळा शब्द पूर्ण होईल आणि आपल्या ऋणातून मुक्त होईल, याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी साधारणतः या जिल्ह्यात 34 कामं मंजूर आहेत. त्यापैकी 1416 किलोमीटरची किंमत 31,174 कोटी रुपये आहे. 15 कामं पूर्ण झालेली आहे, 19 कामं प्रगतीत आहे. आणि आज पुन्हा नव्याने आपण नवीन ज्या कामाचं भूमिपूजन करतोय 5 कामांचं, त्याची किंमत 2,784 कोटी रुपये आहे. इसापूर ते बडदाल NH 150C ग्रीनफील्ड अलाइनमेंटचं 6 पदरीकरण करणं, पॅकेज 14 अक्कलकोट टू कुर्नूल याच्यामधलं 36.40 किलोमीटर, किंमत 1,551.58 कोटी. NH PW मध्ये वागदरी अक्कलकोट तोळनूर NH 48B सुधारणा करणे 48 किलोमीटर 354 कोटी. मोहोळ बसमतनगर वळसंग NH 405 82 किलोमीटरचा आहे 751 कोटी. दुधनीचा रेल्वे उड्डाण पूल खूप महत्त्वाचा आहे, त्याचेही पण काम मंजूर झालेलं आहे 97 कोटी. आणि बोरी उमरगे येथील बोरी नदीवर मोठा पूल बांधणं, तेही पण काम मंजूर झालेलं आहे. मला आनंद आहे की हे 5 कामं या ठिकाणी मंजूर होत असताना आपल्या सगळ्या खासदारांनी, आमदारांनी माझ्याकडे ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मी पूर्ण करणार आहे. आता मला कोणी विचारू शकत नाही का होतील का होणार नाही. मला एक सवय आहे, मी तोंडावरच सांगतो हे काम होत नाही, आणि होणार असेल तर लगेच ते करून देतो. कारण मी या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे की जनता परमेश्वरासारखी आहे. खोटा आश्वासन काही द्यायचं नाही, आणि जर शब्द दिला असेल तर ते काम पूर्ण करायचं. त्यामुळे मी नव्याने पुन्हा नवीन काही कामाची घोषणा करतोय. आणि मी तुम्हाला सांगतो की माझे हे 5 वर्ष, आता 2 वर्ष पूर्ण होतील, हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं आपल्याला करून देईन. आज जे कामाची घोषणा मी करतोय, अहमदनगर सोलापूर करमाळा टेंभुर्णी चौपदरीकरण करणं 1100 कोटी रुपये, निविदा निश्चित झालेली आहे. जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल बांधकाम सोलापूर शहर 1020 कोटी. याची किंमत पहिले 500 कोटी रुपये होती, आता डबल झाली. त्याचं मला दुःख आहे, पण आता तुम्ही यावेळी मात्र जर नाही केलं तर मी हे काम कॅन्सल करीन आणि मग मी मात्र याकरता जबाबदार राहणार नाही. तेव्हा ते तुम्ही जरूर करून द्या. अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर 222 किलोमीटर हे अंडर बिडिंग आहे आणि एकच काम आहे 10,000 कोटी रुपयाचं. त्याची मी घोषणा करतोय, लवकरच सुरू होईल. सावळेश्वर जंक्शन ते भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं NH 65 पुणे सोलापूर ब्लॅक स्पॉट हा 48 कोटी, याची मंजूर निविदा निश्चित झालेली आहे. कोळेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं 50 कोटी, निविदा मंजूर झालेली आहे.
मुळेगाव येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणे हा 35 कोटी निविदा मंजूर झालेली आहे. लवकरच काम सुरू होईल. त्याचबरोबर सुरत चेन्नई हा सोलापूर जिल्ह्याचं चित्र बदलवणार आहे. तुम्हाला समजायचं असेल तर आपल्यापैकी अनेक लोक हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेले असाल. जर तुम्ही मनालीवरून रोहतांग पासला जाणार असाल तर जुन्या काळामध्ये 3.5 तास लागायचे. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे आणि 3.5 तासापेक्षा ऐवजी आता केवळ 8 मिनिटात तुम्ही बाहेर येता. 8 मिनिटात. त्या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागून 8 टनेल आम्ही बांधतोय. फार सुंदर परिसर आहे. जरूर तिकडे जा. आणि तिथून आल्यानंतर लद्दाख लेहपर्यंत आल्यानंतर लद्दाख लेह ते श्रीनगर रस्ता आहे. त्यामध्ये कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटर ही मोठी टनेल झोजिला टनेल म्हणून आहे. हिमालयात आहे आणि हिची किंमत 12,000 कोटी एस्टिमेटेड कॉस्ट होती. पण मला अभिमान आणि आनंद आहे की त्याच्या पूर्ण वर्षभर अभ्यास करून आम्ही केवळ ती 5,000 कोटीत बांधतोय आणि 5,000 कोटी रुपयाची बचत झाली आहे. या टनेलनी बाहेर निघाल्यानंतर सोनबर्गला एक झेडमोड टनेल आहे ती बांधून पूर्ण झाली. त्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. आणि मग सोनबर्गवरून तुम्ही श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये मी 36 टनेल बांधतोय. त्यातल्या 24 बांधून पूर्ण झालेल्या आहे. आणि या रस्त्याने येत असताना श्रीनगरवरून जम्मूकडे कटराजवळ दिल्ली अमृतसर कटरा हा नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवेचं काम जोरात सुरू आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि या रस्त्याने तुम्ही कटरावरून हायवेनी सरळ अमृतसरवरून दिल्लीला याल. आणि मग दिल्लीला आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचा एकच रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे त्यातला जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या रस्त्याने आल्यावर सुरतपर्यंत याल. आणि सुरतवरून जर आपल्याला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेच्या लोकांना तर मुंबईला यावं लागायचं, पुण्याला यावं लागायचं. आणि पुण्यावरून 2 रस्ते होते दक्षिणेत जायला, एक कोल्हापूरवरून आणि एक सोलापूरवरून. पण आता हा ट्रॅफिक तुमच्याकडे येणार नाही. तुमचा त्रास वाचणार आहे. कारण सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर से कर्नूल, कर्नूल पासून चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, नंतर कोचीन, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कन्याकुमारी. म्हणजे पूर्ण दक्षिणेत तुम्ही जाणार आहे. ती इथून जाणारा रस्ता अक्कलकोटच्या जवळून. आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या सेंट्रलमध्ये येणार आहात. सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे. आणि म्हणजे आम्ही लहानपणी असं म्हणायचो काश्मीर से कन्याकुमारी तक. तर आता हे काश्मीर से कन्याकुमारी तक हा रस्ता आहे. आणि हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोगाची होणार आहे. याच्यामध्ये चेन्नई ते दिल्ली अंतर 390 किलोमीटर 400 किलोमीटर कमी होणार आहे. आणि त्यामुळे वेळही वाचणार आहे, डिझेलही वाचणार आहे आणि लॉजिस्टिक कॉस्टही कमी होणार आहे. पण त्याचबरोबर आता नवीन मुंबई ते बंगलोर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर 4 किलोमीटरवरून हा नवीन एक्सप्रेस हायवे सुरू होणार आहे. माझं भाग्य आहे की जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायची संधी मला मिळाली. आता हा नवीन हायवे आहे आणि या हायवेवरून आपण डायरेक्ट पहिलं पॅकेज आता टेंडर पण निघालेलं आहे. डायरेक्ट 3 पॅकेजेसनी पुण्याच्या रिंग रोडला मिळू आणि पुण्यावरून डायरेक्ट बंगलोरपर्यंत फलटणच्या जवळून हा जाणार आहे. आणि हा हायवे झाल्यावर मुंबई ते बेंगलोर हे अंतर 5.5 ते 6 तासात पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दक्षिणेत जाण्याकरता हा रस्ता मिळणार आहे. माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या रस्त्यामुळे विशेषतः या मागासल्या भागामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यात सुधार होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो मागण्या या ठिकाणी प्रणितीजींनी आणि यांनी केलेल्या आहेत आपल्या आमदार साहेबांनी, त्यांच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करतो अशी घोषणा करतो. कारण एवढ्या मागण्या बोलताना माझा वेळ भाषण त्याच्यातच जाईल. त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आज आहेत. एक म्हणजे सोलापूर साऊथ स्पर म्हणजे सोलापूरचा रिंग रोडला मी मान्यता देतो आहे. 1455 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर
हा स्पर सुरत चेन्नई मार्गाने तांदूळवाडी ते हत्तूर, हा हैदराबाद रोड ते विजयपूर रोड यांना हुडगी रोड रेल्वे स्टेशन मार्गे सोलापूर शहरापासून वाहतूक सुरळीत होणार आहे. सोलापूर नॉर्थ स्पर हा सुरत चेन्नईमध्ये काटगाव ते वाळे याची लांबी 22.30 किलोमीटर आहे. याची किंमत 1300 कोटी रुपये आहे. तुळजापूर रोड ते पुणे रोड यांना सोलापूर शहराच्या उत्तर बाजूने जोडल्यामुळे नागपूर दिल्लीकडून येणारी वाहतूक सोलापूर शहरात प्रवेश न करता पुणे आणि कोल्हापूर विजयपूर बेंगलोरकडे जाईल आणि शहरातील अपघाताचं प्रमाण कमी होईल. दुसरा एक महत्त्वाचा असाच अडकलेला मुद्दा होता, तो म्हणजे टेंभुर्णी ते पंढरपूर, आणि त्याच्याबद्दल मलाही खूप शिव्या खाव्या लागल्या. मलाही बरोबर वाटत नाही, कारण आमच्या लोकांनी What if your learning went beyond the classroom? Learning by creating together, experiencing the real world. 2 पॅकेज मंजूर झालेले आहेत. त्यातले लांबी 48 किलोमीटर आहे, 950 कोटी. चौपदरीकरण करणे, अहिल्यानगर शिर्डी इथून अवजड वाहतूक, त्यामुळे मंगलवेढाला बाह्य वळण मार्गाने उमदी विजयपूरला हा जाईल. आणि उरलेले 2 पॅकेज पण मी दिल्लीला जाऊन मंजूर करणार आहे. त्यामुळे हा पूर्ण लातूरकडून येणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता आपला नक्की पूर्ण होईल. त्याचबरोबर पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड, आज मला पालखी मार्ग बघण्याकरता मी आलो. माझं हे परमभाग्य आहे की मला विशेषतः मी जेव्हा विचार केला की ज्या ठिकाणी आपले लोक धार्मिक याच्यावर भेटी द्यायला जातात तिथे फार अव्यवस्था आहे. मी 22,000 कोटी रुपये खर्च करून बौद्ध सर्किट बांधलं. बौद्ध गयापासून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना दीक्षा मिळाली, जिथे ते राहत होते, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही सिमेंट कॉन्क्रीट 4 लेननी जोडून 22,000 कोटीचा हे बुद्ध सर्किट पूर्ण केलं. यामध्ये एक अतिशय चांगला इन्सिडेंट घडला. या बौद्ध गयेमध्ये मला जगातले सगळे बौद्ध भिक्खू तिथे आले होते. त्यावेळी मला तिथे जाण्याची संधी मिळाली. मी आणि माझी पत्नी बरोबर होतो आणि या सगळ्या विदेशातून आलेली लोक होती, त्यांनी माझा सत्कार करणार होते. पण ज्यावेळी मी बोधिवृक्षाच्या खाली उभा होतो तेव्हा हवा धुवून काही नव्हती. अचानक बोधिवृक्षाचं एक पान निघालं आणि ते हलत 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 माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावरून ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं. तेव्हा सगळ्या बौद्ध भिक्खूंनी मला सांगितलं की आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. अयोध्या सर्किट, अगदी नेपाळमध्ये जाऊन आम्ही काम केलं. मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा बांगलादेशमध्ये घुसून 250 किलोमीटर ड्रेजिंग केलं होतं, देशाच्या बाहेर पण. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकासाची भूक आहे आणि विकासाच्या भूकमध्ये टुरिझम, रिलिजियस टुरिझम असेल, यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काही असेल तर टुरिझममध्ये जो खर्च होतो त्यातले 49% एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. मी आत्ताच आमदार साहेबांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना सांगितलं की इथे भक्तनिवास मोठे मोठे बांधा, तुम्ही बांधण्याच्या ऐवजी प्रायव्हेट लोकांना द्या, रेट पक्का करायला लावा, रेस्टॉरंट चांगले करा, शहरात झाडं लावा, लाईटची व्यवस्था करा, शहर सुंदर करा आणि त्या मंदिर परिसर तुम्ही सुंदर करता आहात. त्याचा परिणाम इथे खूप लोक येतील आणि येणारा प्रत्येक माणूस या अक्कलकोटमधल्या गावातल्या लोकांना रोजगार तयार करून जाणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे हे सगळे गोष्ट मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. आज 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला आणि तसं त्या मार्गावरही पण 46 तलाव बांधले. आम्ही नदी नाल्यांचं खोलीकरण केलं आणि आज सोलापूर जिल्ह्यात देखील एकेकाळी आपल्याकडे दुष्काळी भाग म्हणून सगळेजण म्हणायचे. आपल्याकडे पाण्याची कमी आहे आणि मी स्वतः तर जवळपास 90% शेतीमध्येच काम करतो. हँडलूम, हँडीक्राफ्ट, साड्या पण बनवतो मी. माझ्याकडे मोठा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये पाण्यामध्ये मला टोटल 17 डॉक्टरेट मिळाल्यात. पण मी अजून काही डॉक्टरला लावत नाही. पण त्यातल्या 9 डिलीट्स ज्या आहेत त्या जलसंवर्धन आणि ॲग्रिकल्चरमधल्या आहेत. आज आपण जर पाणी उपलब्ध झालं तर सोलर पंप लावला आपल्या विहिरीवर तर 8 ते 10 तास पाणी मिळालं आणि ड्रीप लावलं तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न 2 पटीने वाढू शकतं. आणि म्हणून मला आनंद आहे की आपण जी फिल्म बघितली याच्यात मोठं काम झालं. पंढरपूरला देखील आज रिंग रोड हा एकूण लांबी 40 किलोमीटर आहे, 13 किलोमीटर पूर्ण झाला. आज टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित मार्गावर
हा उर्वरित 18 किलोमीटरचा DPR आता हाती घेण्यात येईल आणि हा कोल्हापूरचाही पण रिंग रोड, आपला पंढरपूरचाही रिंग रोड आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर तोंडले या ठिकाणी 100 कोटीचा ज्या ठिकाणी पालखी मार्ग मिळतो तिथे एक फ्लायओव्हर बांधायला आजच मी मंजुरी दिली. 4 लेन उमदी विजयपूर याला 36 किलोमीटर 325 कोटी. हा 4 पदरीकरण अरुंद रस्ता असल्यामुळे रुंदीकरण झाल्यामुळे सुलभ व गतिमान होईल. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मला आता 2 मागण्या ज्या केल्या, वळसंगी ते तांदूळवाडी 22 किलोमीटर 150 कोटी याची मंजुरी केल्याची मी घोषणा करतो. अक्कलकोट ते दुधनी 26.5 किलोमीटर 100 कोटी रुपये तोही रस्ता मंजूर करतो. आणि ही गोष्ट खरी आहे की गाणगापूरचा रस्ता पुन्हा खराब झाला आहे, त्याला क्रॅक्स पण पडलेले आहेत आणि त्याचे पण आदेश मी पुन्हा नव्याने त्याला दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोही रस्ता लवकरच चांगला होईल. ही सगळी कामं जी आहेत ही काही माझ्यामुळे नाही आहे, या सगळ्यांच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. पॉवर पॉलिटिक्स, सत्ता पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स नाही आहे. विकास कामामध्ये आपण राजकारण करू नये. माझी पार्टी, माझी विचारधारा याचा मला अभिमान आहे. पण जेव्हा विकासाची कामं असतील त्यामध्ये ते कोणाचे असो, जनतेच्या हिताचं काम आहे ते केलं पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, आणि मी तर या बाबतीत खूप स्पष्ट आहोत, मी पण लोकसभा 3 वेळा निवडून आलो आणि माझ्यात हिंमत आहे की मी मतदारांना सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. मी जातपात पाळत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. आणि गुणवत्तेचा संबंध जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सशी नाही आहे. आपण थोर पुरुषांच्याही जाती शोधतो आणि व्होट बँक पॉलिटिक्स करता त्याचा उपयोग करतो, हे करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक हे सगळे आपले राष्ट्रीय नेते आहेत. हे कोणा जातीचे किंवा समाजाचे नेते नाही आहेत. आणि म्हणून या देशाला आपल्याला 21व्या शतकामध्ये प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न देश बनवायचा आहे. आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचा आहे. आपल्या देशामधली आयात कमी करायची आहे. दुसरं माझं एक काम आहे ज्याच्यात तुम्ही मला मदत करा. मी 2004 पासून काम करतोय की या देशातला शेतकरी हा अन्नदाता आहे, पण हा शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. तो झाला. इंधनदाता झाला. इथेनॉल सुरू करण्याच्या मध्ये मी खूप आधीपासून भूमिका घेऊन प्रयत्न केले. आता आयसोब्युटेनॉल तयार होणार आहे. आणि एवढंच नाही तर मी स्पाइस जेटच्या विमानातून प्रवास केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते विमान चाललं. विस्ताराचं विमान चाललं. त्यामुळे शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार. मी 25 लोकांना सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशनकडनं जो बायोमास आहे, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, बगास, राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून डांबर तयार करण्याकरता पेटंट विकायला लावलं. म्हणजे आपला शेतकरी डांबरदाता आणि आता हायड्रोजन पण तयार करणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनची पण गाडी आहे. तिचं नाव आहे मिराई आणि त्याचा अर्थ मिराई म्हणजे भविष्य. जर आपण हायड्रोजन बनवण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण आपल्या एनर्जीला जी 22 लाख कोटी रुपये आपण देशाच्या बाहेर पाठवतो ती आयात करण्याची गरज पडणार नाही. तर एनर्जी आयात करणारा नाही तर एनर्जी निर्यात करणारा देश आपल्याला बनायचा आहे. हे सगळं शेतकरी करू शकतो. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे, डिझेल आणि CNGचा फ्लेक्स इंजिनचा आयसरचा ट्रॅक्टर आहे आणि मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी सांगितलं की मला आता इथेनॉल आणि CNGचा फ्लेक्स इंजिनचा ट्रॅक्टर पाहिजे, नाही तर Euro 6चे इमिशन नॉर्म लावीन तुमच्यावर. आणि आता येत्या 3-4 महिन्यात हाय ट्रॅक्टर बाजारात येणार आहे. 1 लाख रुपये शेतकऱ्याची बचत होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. या देशामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि उद्योग व्यापार क्षेत्र वाढवायचं असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी होणार आहे तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आज तुमच्याकडे बघा कसा आता विकास होईल फास्ट. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल तेव्हा रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण होईल तेव्हा पर कॅपिटा इन्कम वाढेल, गरिबी दूर होईल, ग्रोथ रेट वाढेल आणि इन्कम. Is Colossal Bubble Mascara from Maybelline New York bubbling India up?
100 Indian beauty creators rated as the #1 volumizing mascara in India. The lightweight formula and inflated comb brush give big bubble volume on Indian lashes. What's more, it's 100% waterproof and smudge-proof. Now also available in Easy Wash. Colossal Bubble Mascara from Maybelline, New York. जवळपास 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विदर्भात. आम्ही सगळे प्रयत्न करतोय की गावं केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. मी एक स्मार्ट विलेज तयार करतोय. 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख रुपयात, आयुष्यभर पाणी फुकट, वीज फुकट, त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो बळीराजा आहे, हा जर समृद्ध संपन्न झाला तर कशा करता लोक मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोरमध्ये जातील. जर गावात रोजगार निर्माण झाला, गावात संधी मिळाल्या तर कोणीही जाणार नाही. आणि म्हणून हा विकासाचा जो असमतोल ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण झाला तो होता कामा नये. पुन्हा एकदा या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या भागामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख कोटी रुपयाचे रस्ते, ज्यावेळी हे 5 वर्ष अजून 3 वर्ष बाकी आहेत, त्यावेळी रस्ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास, व्यापाराचा विकास, इथलं एक्सपोर्ट, इथल्या शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जिल्हा महाराष्ट्रातल्या प्रगतील, समृद्ध, संपन्न जिल्ह्यात पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करायचं ठरवलेलं आहे त्यातून नक्कीच हे यश मिळेल. आणि आज मला आनंद झाला की आमचं दैवत असलेलं पंढरपूर विठ्ठल, आम्ही खरं म्हणजे त्याला दैवत मानतो. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आमची प्रेरणा आहे. आणि त्यांच्या दोन्ही ज्या पालखी आहेत त्याच्यामध्ये आता एक विशेष जो मोठा रस्ता झाला तो नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद देणारा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, खरं म्हणजे याचं श्रेय मला नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि माझ्याबरोबर काम करणारे असंख्य कॉन्ट्रॅक्टर्स, इंजिनियर्स रात्रंदिवस काम करतात. मी निमित्त मात्र आहे, पण या सगळ्यांच्या सहकार्यातून हे चित्र बदलत आहे. आमदार, खासदार सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. आणि म्हणून हे चित्र लवकर बदलेल आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. आज विश्वामध्ये एका गोष्टीची चर्चा आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गरीब माणसाला रोटी, कपडा, मकान मिळाला पाहिजे, शिक्षा, स्वास्थ्य सुविधा असल्या पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यालाच आपण सुखांक म्हणतो. आपला सुखांक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं हेच खरं राजकारण आहे. सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण राजकारण आहे, अशी माझी समजूत आहे. आणि नक्की यामधून हे चित्र बदलवण्यामध्ये आपल्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी होऊ. मी पुन्हा एकदा आपल्या अक्कलकोटच्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज सगळ्या आमदार, खासदारांची भाषणं होणार होती, पण मला येताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1-2 तासात पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कार्यक्रमाच्या पावसाला असता तर कार्यक्रमामध्ये अडचण आली असती, म्हणून आपण सगळ्यांची भाषणं ऐकू शकलो नाही. पण सगळ्यांनी त्यांच्या मागण्या माझ्याजवळ दिलेल्या आहे. आज रात्री मी सोलापूरमध्ये आहे. अधिकाऱ्यांबरोबर त्या प्रत्येक पत्रावर मी जरूर चर्चा करीन. जे होण्यासारखं असेल ती सगळी कामं करून देईन, जे होऊ शकत नसेल ते नाही म्हणून देखील आपल्याला कळवीन. पण नक्की हा प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करतो. आणि आज आपलं भाषण थोडं होऊ शकलं नाही, याबद्दल सगळ्यांचे हात जोडून क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा अक्कलकोटच्या आणि सोलापूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत